जमादारवाडी जामखेड येथे असलेल्या संत वामनभाऊ गड येथे संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीचे भव्य गोल रिंगण पार पडले। श्री क्षेत्र गहिनीनाथ गड ते पंढरपूर असा प्रवास असणारी या परिसरातील एक मानाची व भव्य दिव्य असणारी ही पालखी जामखेड शहरातून पुढे मार्गस्थ होत असते। शहरात पालखीचे आगमन होताच सडा रांगोळी करून महिला भक्तांनी पालखीचे स्वागत केले। तपनेश्वर भागामध्ये काही भक्तांनी फळे, बिस्किटे, चहा, पाण्याच्या बाटल्या, तर शीतल कलेक्शन यांनी काही साहित्याचे वाटप केले। भजनी मंडळाने पालखीचे स्वागत केले। वीटभट्टी कामगार आणि मालक संघटनेच्या वतीने विठ्ठल मंदिरात सालाबादप्रमाणे या पालखीस महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। त्यानंतर पुढे जगदाळे वस्ती या ठिकाणी पारंपरिकरित्या पालखीतील वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। जामखेडच्या नगराध्यक्षा सौभाग्यवती प्रांजलताई व अमित सेठ चिंतामणी यांच्या हस्ते पंचक्रोशी जमादारवाडी आणि जामखेडच्या वतीने श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती पूज्य विठ्ठल महाराज यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात आले। त्यानंतर माजी आमदार भीमराव धोंडे साहेब यांचा देखील या ठिकाणी सत्कार झाला। या रिंगण सोहळ्यामध्ये उघडी खेळण्याचा आनंद घेतला। गुरुवार दिनांक 16 जुलै 2026 रोजी हा रिंगण सोहळा पार पडला। श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाची उपशाखा असलेली जमादारवाडी या ठिकाणचा हा वामनभाऊ गड या ठिकाणी सोमवार दिनांक 30 जून 2014 रोजी पहिले गोल रिंगण पार पडले होते। पूज्य महंत विठ्ठल महाराज यांना जामखेड परिसरातील काही भक्तांनी 2014 या साली आम्ही काही भक्तांनी मिळून बाबांकडे आग्रह धरला आणि हे रिंगण या ठिकाणी सुरू झाले। आज या घटनेला तब्बल 13 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि या रिंगण सोहळ्यास एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। कारण गहिनीनाथ गड ते पंढरपूर ही पालखी एक मानाची पालखी समजली जाते। श्री क्षेत्र गहिनीनाथ गड हे वारकरी संप्रदायाचं मूळ आरंभ ठिकाण मानलं जातं, त्यामुळे एक विशेष असं महत्त्व या पालखीला आहे। रिंगण सोहळा पार पडल्यानंतर महिला भक्त सविताताई यांच्या वतीने अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली होती। त्यानंतर जमादारवाडी ग्रामस्थांच्या वतीने देखील भाजी भाकरीची पंगत देण्यात आली। त्यानंतर पुढे ही पालखी
सारोळ्याच्या दिशेने रवाना झाली आणि जामखेड तालुक्यातील सारोळा या गावी मुक्काम करून पुढे पंढरपूरच्या दिशेने खुर्दैठण घोडेगाव या मार्गे मार्गस्थ झाले. या पालखी सोहळ्यानिमित्त पूज्य महंत श्री विठ्ठल महाराज यांनी पत्रकारांशी काही बातचीत केली. श्री क्षेत्र गहिनीनाथगडाचीच ही उपशाखा असलेली जमादारवाडी येथील ही संस्था संत वामनभाऊ गड या ठिकाणी भाऊंचा भव्य दिव्य असा वार्षिक सप्ताह पार पडतो. वर्षभर येथे द्वादशीला दर महिन्याला कीर्तन सेवा केली जाते, अन्नदान केलं जातं. त्यानंतर आपण दृश्य पाहतोय ही रिंगण सोहळ्यातील महिला फुगडी खेळण्याचा आनंद घेत आहेत. रिंगण सुरू असताना थोडासा पाऊस आला होता. त्यावेळेला काही भक्तांनी आनंद व्यक्त करत एक ठेका धरला. त्यामध्ये महिलांनी फुगड्या, पुरुषांनीही त्याचा आनंद घेतला. यावेळी पालखीमध्ये असलेल्या गहिनीनाथ महाराजांच्या पादुका, भाऊंच्या पादुका, भाऊंची प्रतिमा याचं दर्शन घेतलं आणि ही पालखी पुढे जमादारवाडी आणि नंतर पुढे सारोळ्याकडे रवाना झाली. त्याची ही दृश्य आपण पाहत आहोत. या व्हिडिओसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनल यासाठी पत्रकार अशोक वीर जामखेड आणि पत्रकार शरद गर्जे आष्टी यांनी व्हिडिओचं सहकार्य केलं. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलचा संपादक संतोष बारगजे मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले सर्व लाखो वारकऱ्यांचं मी स्वागत करतो आणि पुढील प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.